मंडळी नमस्कार, मी विलास बडे. तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी. मुंबईकरांनी आपलं मत ईव्हीएम मध्ये नोंदवलंय. गेल्या 15 दिवसापासून जी घनघोर लढाई मुंबईमध्ये सुरू होती त्याचा अंतिम अंक आता सुरू झालेला आहे आणि पडदा उठेल आणि तेव्हा कळेल मुंबई महानगरपालिकेच्या या इमारतीमध्ये मुंबईचा महापौर कोण असेल याचा फैसला होणार आहे. आकडेमोड सुरू झालेली आहे आणि प्रत्येकाच्या मनात एक धाकधूक निर्माण झाली आहे. कोण असेल, कुणाचा असेल महापौर, कुणाची असेल सत्ता मुंबई महानगरपालिकेवरची. आणि ग्राउंड झिरो वरून या सगळ्याचं वार्तांकन केलेले आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत असणार आहेत. आकडा काय, कुणाचा आकडा काय, कोण काय दर्शवत आहे, एक्झिट पोल पासून सगळीकडे अंदाज वर्तवायला गल्लीपासून दिल्लीपर्यंत आकड्यांची आकडेमोड सुरू झालेली आहे आणि हीच आकडेमोड आपण सुद्धा करणार आहोत. आणि या टेबलवर असणारा हा जो बाउल आहे, या बाउलमध्ये हे आकडे कैद होणार आहेत. पुढच्या काही वेळामध्ये हे सगळे प्रतिनिधी ज्यांनी ग्राउंड झिरो वरून हे सगळं रणधुमाळी बघितली, ही निवडणूक पाहिली आणि ग्राउंड झिरो आज दिवसभर जेव्हा मत पडत होतं तेव्हा पोलिंग बूथ वरून जाऊन त्याचा अंदाज घेऊन आलेले आमचे हे सगळे प्रतिनिधी आपला अंदाज देणार आहेत. आणि तो अंदाज तुमच्या समोर पुढच्या काही वेळात ठरणार होता. त्याची कारण काय, हे सगळं काही कारण मुंबईकरांची आजची रात्र धाकधुकी जाणार आहे, आकडेमोडी जाणार आहे आणि हीच आकडेमोड आपण सुद्धा करणार आहोत. हा एक्झिट पोल एक्झॅक्ट होतो का हे पाहावं लागेल, उद्या कळेल. पण माझ्या सहकार्यांना मी विनंती करतो की एकाएकाने इथे यायचंय आणि मला माहित नाही, कुणालाच माहित नाही त्यांच्या मनात काय आकडे, त्यांनी काय हे केलेलं आहे. पण त्यांना विनंती आहे की आपला एक एक आकडा त्यांचा जो एक्झिट पोल आहे याच्याबद्दलचा तो त्यांनी इथं टाकायचा आहे आणि मग तो महाराष्ट्राच्या समोर आपण टाकूया. लेडीज फास्ट. म्हणजे विलास, इतके दिवस जे आपले या सर्व प्रतिनिधींनी ही निवडणूक कव्हर केली त्याच्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी जो ग्राउंड रूटवर त्यांनी जे बघितलं, त्यांना जे वाटत होतं की पब्लिकची रिॲक्शन काय आहे, त्यातून येणारा हा आमच्या रिपोर्टर्सचा एक्झिट पोल आहे. खरं तर कसोटी आहे, कारण या रिपोर्टच्या नावाने हा जाणार आहे आणि उद्या लोक म्हणणार आहेत की तुमचा हा आकडा होता तो योग्य होता काय, हे सगळं करणार आहे. ग्राउंड झिरो वरून आलेले हे आकडे आहेत आणि आता या बाउलमध्ये हे सगळे आकडे कैद झालेले आहेत. तर ह्या सगळ्यासाठी दिवसभर जे मुंबईतल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या मतदान केंद्रांवरती जाऊन हा बाउल आला आणि या बाउलमध्ये आता ते आकडे कैद झालेले आहेत. आता हे काय आकडे आहेत कुणालाच माहित नाहीये, पण हा सगळा आकड्यांचा खेळ आहे. हा आकड्यांचा खेळ आपल्याला समजून सांगायचा आहे आणि तो आकड्यांचा खेळ गल्लीपासून प्रत्येक नाक्यावर सुद्धा प्रत्येक जण हा आकड्यांचा खेळ करतोय आणि त्यामुळेच हे आकडे काय आहेत आपल्याला समजून घ्यायचंय. पण सुरुवातीला हे आकडे उघडून दाखवण्याच्या आधी न्यूज 18 लोकमतचे संपादक मंदार फणसे सर आपल्या सोबत आहेत. मंदार सर, मला वाटतं याच्या आधी कधी मुंबईला इतकी उत्कंठा नसेल की मुंबईचा महापौर कोण असणार आहे. नाही, नक्कीच म्हणजे उत्कंठा तर आहेच आहे, पण त्याहीपेक्षा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे यावेळेच्या ज्या निवडणुका आहेत त्या अतिशय क्लिष्ट झालेल्या आहेत आणि नुसत्या क्लिष्ट नाही झालेल्या. तर या वर्षीच्या या निवडणुका आहेत काही वर्षांनी झाल्या, त्याच्यानंतर अस्तित्वाची लढाई आहे, वेगवेगळ्या राजकीय पक्षांची अस्तित्वाची लढाई आहे आणि त्याबरोबरीने सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे उठलेले जे मुद्दे आहेत मुंबईचे, एक आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की आपण सातत्यानं बदलतोय आणि त्या बदलाच्या प्रक्रियेमध्ये आता मराठी माणूस खरा बदललाय किंवा नाही. पूर्वीची मुंबई आणि आत्ताची मुंबई, बाळासाहेब ठाकरे असतानाची मुंबई आणि आता यावेळेला ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतरची मुंबई, या सगळ्यावरती एक भाष्य असणार आहे आणि हे भाष्य उद्या आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण त्यापूर्वी आता आपल्याला जी तू उत्कंठा सगळ्यांची शिगेला आणलेली आहेस ती पण महत्वाची आहे. पण सगळ्यात आधी हे सांगायला हवं, मुंबई जेव्हा आम्ही फिरत होतो तेव्हा एक गोष्ट सगळ्यांच्या होती, ब्रह्मदेव जरी आला तरी सुद्धा तो एक्झॅक्ट सांगू शकणार नाही की मुंबईकरांच्या मनात एक्झॅक्ट काय आहे. अंदाज आहेत हे सगळे, त्यामुळे हा एक्झॅक्ट आकडा नाहीये, अंदाज आहेत आणि हे अंदाज सांगितलं अगदी नाक्यापासून दिल्लीपर्यंत सगळेजण आपापल्या परीनं कॅल्क्युलेट करतायत आणि आमच्या प्रतिनिधींनी ग्राउंड झिरोवरून हे आकडे आणलेले आहेत. एक एक आकडा मी पुन्हा एकदा हे करतो, म्हणजे कुणाचा पहिल्यांदा आकडा लागतो हे पाहणं महत्वाचं आहे. खरं तर आपण ह्या सगळ्यांची कसोटी आहे ही एक प्रकारची, हिम्मतला दाद दिली पाहिजे यांनी आणि कुणाच्या तरी दुसऱ्यांच्या आकड्यावर जाण्यापेक्षा आमच्या प्रतिनिधींवर आम्ही विश्वास ठेवलेला आहे की त्यांनी ग्राउंड झिरोवर काय पाहिलं हे तुम्हाला सांगतोय. जास्त तुमची प्रतीक्षा पाहणार नाही,
सगळे एक्झिट पोल येत असतील, पण मी डोळे झाकून काढू का? हा, मी बघत पण नाहीये, पण मला डोळे उघडे ठेवून वाचावं लागेल. आणि हा पहिला अंदाज आपल्यापर्यंत आलेला आहे. हे कोणाचं आहे? नाव नाहीये याच्यावरती. हा, गुप्त अंदाज आहे. हा, प्रशांत बाग यांचा अंदाज आहे भाजप 90 ते 95, भाजप 90 ते 95, युबीटी आणि मनसे या दोघांना 60 ते 65, शिंदेची शिवसेना 45, काँग्रेस 15, समाजवादी पक्ष 5 आणि बाकी इतरांना 2, म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी त्यांना 2. तर अशा प्रकारे हा अंदाज आहे. आणि या अंदाजानुसार, प्रशांत बाग यांच्या अंदाजानुसार, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हे मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेत येत आहेत असा त्यांचा अंदाज आहे. प्रशांत, तुम्हाला असं का वाटलं की जवळपास तुम्ही त्यांना 150 पर्यंत पोहोचवलंय? मग जर 150 आहेत तर ठाकरे भुईसपाट का होत आहेत? असं म्हणताना विलास, तर राजकारणामध्ये कोणताही राजकीय पक्ष किंवा कोणताही राजकीय नेता हा कधीच भुईसपाट होतो. हा फिनिक्स पक्षाची जी उपमा जर कोणाला द्यायची भेटली ना, तर ती राजकीय नेत्याला माईक ऑन कर. स्वतंत्र लागू होते. हा, जसा पत्रकाराचा आवाज थांबवता येत नाही, तसं राजकीय पक्षासाठी त्याच्या नेत्याचं असतं. तर यातला महत्वाचा मुद्दा आहे, 3 महत्वाचे मुद्दे या सगळ्या विषयामध्ये. एक जर का बघितलं तर आज दिवसभरातली टक्केवारी, वेगवेगळ्या पट्ट्यामध्ये जी टक्केवारी आपल्या समोर येत गेली, म्हणजे की मराठी पट्टा मतदानाचा आपण बघतो, गुजराती पट्टा बघतो, उत्तर भारतीय टप्पा आपण बघतो. तर सगळ्यात जर का नीट बघितलं, याचा अभ्यास केला, तर उत्तर भारतीय टप्प्यामध्ये, गुजराती टप्प्यामध्ये मतदानाची टक्केवारी ही दुपारी 3.5 लाख 50% वरती गेली होती. म्हणजे त्या ठिकाणी जे अपेक्षित मतदान होतं त्या मतदानाची पातळी त्यांनी ओलांडली. त्यामुळे अर्थातच त्याचा फायदा जो आहे त्या ठिकाणी बहुसंख्येनं जे भारतीय जनता पक्षानं उमेदवार उभे केले होते हा त्यांना फायदा होताना दिसून येतोय. मराठी पट्ट्यामध्ये मात्र मतदान कमी झालंय. जर का आपण नीट अभ्यास केला तर मराठी पट्ट्यामध्ये मतदानाची जी टक्केवारी बाय फोर्स असायला हवी होती, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र झाल्यानंतर तो फोर्स आपल्याला त्या ताकदीने दिसून आला. मी विचारतो, हे झालंय असं? मराठी मतदार बाहेर पडले नाही? मराठी मतदार बाहेर पडले, पण ते फार उशिरा बाहेर पडले. ते सुरुवातीला बाहेर पडले नाही. सुरुवातीला उच्च वस्तीमधले लोक खूप उतरले, किंवा आपण ज्याला एलिट क्लास म्हणतो, पांढरपेशी, त्या लोकांनी मतदानामध्ये सगळ्यात जास्त अग्रेसर भूमिका सुरुवातीच्या टप्प्यामध्ये घेतली. त्यामुळे कदाचित प्रशांत सर म्हणतात ते झालंय थोडंसं. पण सगळ्यात महत्वाचं कारण पण असं होतं, एक उद्या वीक ऑफ सुट्टी, त्याच्यामुळे सकाळी लवकर मतदान करायचं आणि मुंबईच्या बाहेर पडायचं. जे उच्चभ्रू वर्ग बोलतोय, मतदान करून गाडीत बसून ते सगळे मुंबईच्या बाहेर पडले. अनास्था म्हणजे लोका सांगे ब्रह्मदान, स्वतः मात्र कोरडे पाषाण. आचरणात बिलकुल आणायचं नाही. अपेक्षा सगळ्या असतात सत्ताधाऱ्यांकडनं, काम व्हावं सगळी अपेक्षा असते, पण मतदानाचा हक्क बजावायला कोणी जात नाही. पण एक आपण आकडा सांगूया प्रेक्षकांसाठी. मुंबई महानगरपालिकेसाठी आतापर्यंत सगळ्यात जास्त मतदान, ऐतिहासिक मतदान म्हणूया आपण त्याला, 2017ला जेव्हा भाजप आणि शिवसेना एकमेकांच्या समोर उभे होते तेव्हा 55.28% मतदान 2017ला झालेलं होतं, सर्वाधिक मतदान. त्याच्या आधी 2012ला 44.75%, 2007ला 46.5% आणि 2002ला केवळ 42.5% मतदान झालं होतं. मतदानाचा टक्का किती महत्वाचा आहे सर? कारण काय दर्शवतं मतदान? मतदानाचा टक्का अत्यंत महत्वाचा आहे, याच्यामध्ये काही शंका नाहीये. पण आता आपल्याला हेही लक्षात घेतलं पाहिजे, पूर्वी ढोबळमानांनी ज्या निवडणुका असायच्या ना, तेव्हा असं म्हटलं जायचं की मतदानाचा टक्का वाढला तर तो जो सत्ताधारी आहे त्याच्या विरोधातला मतदान असतं आणि त्याच्या विरोधात ते मतदान अँटी इन्कम्बन्सी वोट आहे. असं काही आता फार काही राहिलेलं नाही, कारण आता खूप मायक्रो मॅनेजमेंट झालेलं आहे निवडणुकांमध्ये. जो मुद्दा आता प्रशांतनी सांगितला की जिथे मराठी बहुल मतदार नाही आहेत, 137 जागा आसपास ज्या आहेत जिथे भाजपाने कॉन्सन्ट्रेट केलं असण्याची त्यांची रणनीती असू शकते, आणि त्या रणनीतीनुसार जर तिथे 60%, 68% जर का मतदान घडवून आणलं गेलं असेल भाजपाने, त्याचा अर्थ तिथे मराठी पण त्यांचे उतरले, तिथे त्यांचे जेवढे मतदार आहेत ते उतरले आणि मग ते उतरवले गेले
आणि मग त्याच्यानंतर तिकडे जर का तेवढा टक्का वाढला असेल तर तेही त्या ठीक आहे. संख्येने येऊ शकतं. मुस्लिम भागामध्ये काय परिस्थिती होती? तिथं मतदार तितक्याच वेशानं उतरला होता का जेवढा लोकसभेला आणि विधानसभेला उतरला होता? नक्कीच मुस्लिम मतदार असतील किंवा सर्वसामान्य घरातील मतदार हा यावेळेला बाहेर पडला, कारण वातावरण हे बदललेलं होतं. दुबार मतदारांचा नरेटिव्ह सेट केला होता. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये आलेले अनुभव हे सगळ्यांकडे होते. त्यामुळे मुस्लिम मतदार आपल्या गल्लीतील प्रश्न कोण मांडेल त्या चेहऱ्यासाठी उतरलेले होते. इथे पक्षीय राजकारण चालत नाही. गटर मीटरचा विषय सुरू असताना मुस्लिम मतदार असो नाहीतर मराठी मतदार असो त्यांनी चेहऱ्याला महत्व दिले. त्यामुळे इतके वर्ष निवडणुका रखडल्यानंतर ज्या चेहऱ्यानं सर्वसामान्यांसोबत नाळ जोडली त्याच्यासोबत आज मतदार. ठीक आहे. उदय, त्याच्यात एक गोष्ट मला ऍड करायची आहे. म्हणजे सुष्मितांनी सांगितलं की मुस्लिम मतदार हा मतदान कसा करतो, तर त्याच्यात आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे की मुस्लिम मतदान आणखी अशा घटकाला करतो ज्याला त्याला अंदाज येतो की साधारणतः हा उमेदवार जिंकणार आहे, मग तो जिंकणाऱ्याच उमेदवाराला मतदान करतो. स्ट्रॅटेजिकली वोटिंग केलं त्यांनी. कारण त्याच्या गरजा ज्या आहेत ज्या बीएमसीवर खूप मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. त्याला बीएमसीचा दवाखाना पाहिजे, त्याला बीएमसीची शाळा पाहिजे, त्याला कमी खर्चातल्या सगळ्या वाहनं पाहिजे. या सगळ्या गोष्टींसाठी त्याला बीएमसी पाहिजे आणि म्हणून तो अशा व्यक्तीला मतदान करतो. त्याला वाटतं की या वॉर्डमध्ये हा व्यक्ती जिंकून येऊ शकतो, त्याला ते मतदान करतात. कारण मग त्या उमेदवाराला सांगता येतं की मी तुला मतदान केलेलं होतं आणि त्यामुळे आता माझ्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवणे तुझं काम. ठीक आहे. पण एक मुद्दा मंदार सर, मुस्लिम मतदारांवरती भिस्त काँग्रेसची पण होती आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची पण होती, पण ती द्विधा मनस्थिती दिसली का आजच्या ह्या सगळ्या याच्यामध्ये? का मुस्लिम वोटर ठरवून काहीतरी करत होता? नाही, नक्की ह्याच्यामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की मुस्लिम मतदार ही वोट बँक म्हणून आतापर्यंत काँग्रेसनी वापरलेली होती. आता यावेळेला मुस्लिम मतदार पण तेवढा शहाणा झालेला आहे. त्यांनी सुद्धा काही त्यांच्या पद्धतीनं ज्याला आपण राजनैतिक अरिथमेटिक असेल, रणनीती असेल, काही ना काही त्यांनी रणनीती केलेली आहे. कारण त्यांना असं वाटणं साहजिक आहे की आपल्या विरोधातला एक दुसरा बलाढ्य पक्ष आहे, त्या पक्षाच्या विरोधात जावं. त्यामुळे इथे कुठेतरी रणनीती नक्की प्रत्येक वोट बँकेची असणार आहे. एक जसं मुस्लिम वोट बँकेचा आपण विचार करतो तसाच आहे की रिपब्लिकन विचारांचे जे गट आहेत मुंबईमध्ये त्यांचा खूप बोलबाला आहे, मुंबईमध्ये त्यांचं अस्तित्व खूप मोठं आहे. त्या मतदारांनी नेमकं काय केलंय, ते कोणाबरोबर गेले हेही आपल्याला बघावं लागेल. नक्की दोन गोष्टी आहेत ना विलास, दोन गोष्टीकडे खूप वेगळ्या नजरेनं बघितलं गेलं पाहिजे असं वाटतं सातत्यानं. दोन गोष्टी आहेत ज्या महत्वाच्या आहे की वोटिंग पर्सेंटेज आणि मुस्लिम वोटर किंवा दलित वोटर. पारंपरिकरित्या याचं जसं अनालिसिस आपण आजपर्यंत करत आलो ते कुठेतरी थांबवायला पाहिजे आणि नव्यानं याची पुनर्मांडणी केली पाहिजे की किती टक्के मतदान झालं यापेक्षा कुठल्या भागात किती टक्के झालं, कुठला वोटर किती टक्के बाहेर आला. मी विचारतो त्याच्याबद्दल. हा उदय, तुम्ही जेव्हा ह्या मराठी बेल्टमध्ये फिरत होतात, तुम्ही दोघं पण मराठी बेल्टमध्ये फिरला असाल, मराठी बेल्टमध्ये मराठी मतदाराला बाहेर काढण्यासाठी, कारण शाखांचा जाळा आहे, मनसे आणि हे सगळे त्यांनी ताकद लावली, त्यांचं केडर आहे तिथं. सर्वात प्रथम आज सकाळी 7:30 वाजल्यापासून जेव्हा मतदान सुरू झालं त्यावेळेला मराठी माणूस मतदानासाठी आला, भरघोस मतदान केलेलं आहे. लालबाग, परळ असेल, भोईवाडा असेल, वरळी असेल, दादर असेल, भांडूप असेल, घाटकोपर पश्चिम, विक्रोळी असेल, जोगेश्वरी, गोरेगाव पासून ते मागाडणेपर्यंत हा संपूर्ण जो मराठी पट्टा आहे इथे मराठी मतदार रस्त्यावरती उतरले आणि त्यांनी भरघोस मतदान जे केलेलं आहे. आणि हे मतदान जे केलेलं आहे त्यांच्यामध्ये एक प्रकारे मराठी माणूस आणि मराठी अस्मिता याची आग जी आहे ती दिसून आलेली आहे. त्यामुळे यावेळेला परिवर्तन होईल किंवा जे आधीचं सत्ता आहे त्याला कायम ठेवण्यासाठी म्हणा, जर ठाकरे बंधूंनी जी हाक दिली त्या हाकला ओ देण्यासाठी हे मतदान झालं असं म्हणावं लागेल. मगाशी काय झालं सर, जसं मॅडम म्हणाल्या की काँग्रेसचा मतदार हा पाहतो कुठे कोणाला जिंकतो आणि त्याला आपण मतदान करायचं. थोडीशी मानसिकता आता वेगळी झाली आहे. याआधी काँग्रेसला मतदान करायचं आहे किंवा काँग्रेसच आपल्या सपोर्टला असणारा पक्ष आपण त्याला मतदान करावं असं एक गणित होतं किंवा तसं मानलं जायचं. आता तसं झालं नाहीये. आता त्याची दोन कारण आहेत. एकतर भाजपनं सातत्यानं हिंदू महापौर खान होईल की बाण होईल हे असं बरंच काहीसं आलं होतं किंवा आता महापौर आपल्याला हिंदूच करायचंय हे ठासवून सांगण्याचा प्रयत्न केला होता आणि ते मुस्लिम समाजाला कितपत पचला असेल हा महत्वाचा मुद्दा आहे. दुसरा भाग आणखी एक महत्वाचा हा आहे की कोरोनाच्या काळामध्ये किंवा नंतरच्या काळात देखील मुस्लिम समाज हा ठाकरेंच्या बाजूने मोठ्या प्रमाणात वळलेला होता किंवा काही प्रमाणात वळलेला होता. त्यामुळे काँग्रेसची जी पारंपरिक हा मतदारसंघ सगळा होता किंवा जो मतदार भाग होता तो आता नाहीये त्यांच्याकडे, पण तो भाजपकडे देखील तितका वळणार नाहीये किंवा तो कोणता उमेदवार निवडून येतोय त्याकडे देखील आता वळणार नाहीये. तर तो ठाकरेंकडे किंवा जो सेक्युलर आपल्याला वाटतोय त्याच्याकडे अधिक वळू शकतो यावेळेला.
ठीक आहे. मला याला मला लागूनच दुसरी चिठ्ठी बोलायचं आहे. काढायची. उदयशी बऱ्यापैकी मी सहमत आहे, पण हा मुद्दा देखील लक्षात घेतला पाहिजे की ज्यावेळी मराठी एक मोठ्या टप्प्यावर प्रचाराचा पॅटर्न गेला, त्यावेळी आपण मुंबईतल्या अमराठी टक्क्याला मात्र काहीसं बाजूला ठेवलं काय असं झालं. कारण आपण बघतो की अमराठी मतदार हा भाजपचा कोर वोटर राहिलेला हा. आहे. विधानसभा असेल, लोकसभा असेल, आणि ही तर निवडणूक अगदी हायपर लोकल झाली हो. आहे. या सगळ्या दरम्यान त्यांना विसरून चालणार नाही. आणि ज्या पद्धतीने आपण टक्केवारी बघतो, मी फक्त भाजपच्या बाबतीत बोलेल, 137 ज्या ठिकाणी भाजपचे उमेदवार होते त्या ठिकाणी दुपारी 3:30 पर्यंत 50% मतदान झालंय. हा आकडा कधी नव्हता आधी. म्हणजे शिंदेच्या शिवसेनेच्या ठिकाणी नाही झालं. नाही तिथे देखील मतदान झालंय, पण ज्या मराठी टप्प्याबद्दल हे बोलताय, ज्या मराठी भागात त्वेषानं मतदान झालं, याच मराठीला कुठंतरी इन्सिक्युरिटी मधून मला विलास एक थोडंसं मागे येऊन जायचंय. विधानसभेच्या बाबतीत ज्यावेळी मराठा हे सगळं सेंट्रिक राजकारण राज्यात पसरलं, त्यावेळी राज्यभरातला ओबीसी एकवटला होता आणि मराठ्यांच्या विरोधात एकवटला होता. हेच पॅरामीटरला तुम्ही मराठी विरुद्ध अमराठीला लावलं तर मुंबईतल्या 15 ते 18% अमराठी मतदाराला इग्नोर करून चालणार नाही. ध्रुवीकरण झालं म्हणतं तुम्ही, दोन्ही बाजूला ध्रुवीकरण झालं, पोलरायझेशन झालेलं आहे. पोलरायझेशनची निवडणूक आहे. त्यांचं ध्रुवीकरण हे 2 भागांमध्ये, जसं मुंबई 2 भागांमध्ये डिवाइड झाली आहे, साऊथ बॉम्बे आणि उपनगर. हा. प्रत्येक हा खूप महत्त्वाचा उपनगरामध्ये मुद्दा आहे. प्रत्येक पक्षाचा अजेंडा हा वेगळा होता. भाजपनं ठीक आहे, उपनगरावरती खूप लक्ष पण दिलं. एका गोष्टीवर चर्चा करायची आपल्याला. त्यांनी शिंदेच्या शिवसेनेला इतकी जर मतं, इतक्या जागा दिल्या असतील म्हणजे ते सत्तेत पोहोचवण्यापर्यंत, तर मग त्याचं विश्लेषण त्यांना करावं लागेल. जर मराठी मतदार ठाकरेंच्या बाजूने होता तर तेवढी मतं का. पण मी दुसरी चिठ्ठी काढणार आहे. दुसरी चिठ्ठी ही काढणं एवढ्यासाठी आवश्यक आहे, एकावर थांबून चालणार नाही. दुसरा आकडा महाराष्ट्राच्या समोर आम्ही ठेवतोय. आमच्या प्रतिनिधींनी आज दिवसभर मुंबईमधल्या विविध भागांमध्ये जाऊन, तिथल्या पोलिंग बूथवर जाऊन लोकांशी बोलून त्याच्याबद्दलचा एक आपला अंदाज नोंदवलेला आहे. तो अंदाज आम्ही तुमच्या समोर ठेवतोय आणि यानंतर पुढचा अंदाज, आणि त्याला डिफेंड करायला ते स्वतः इथे उभे आहेत. उदय जाधव आपले आहेत. उदय जाधव यांचा मत थोडंसं वेगळं चक्रावून टाकणारं याचं आहे. भाजपसाठी मात्र त्यांच्यासाठी काही फार गुड न्यूज नाहीये. भाजपला ते 48 जागा देत आहेत, शिंदेच्या शिवसेनेला ते 59 जागा देत आहेत. म्हणजे शिंदेची शिवसेना जरी 90 जागांपर्यंत लढली असेल तर त्यांनी भाजपला ओव्हरटेक केलंय असं त्यांचं म्हणणं आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला 76, मनसेला 16, काँग्रेसला 13, राष्ट्रवादीला 2 आणि बाकी इतरांना 9 आणि समाजवादी पक्षाला 4 असं त्यांचं गणित आहे. उदय, ही चिठ्ठी तुम्ही घ्या आणि आम्हाला समजून सांगा की हे तुम्ही आकडे कसे दिले. ही आकडेवारी नुसती अशी काय मनाचे श्लोक असलेली आकडेवारी नाहीये, तर पोलिंग बूथ कॉन्फिडंट, एकदम कॉन्फिडंट. आणि आपण बोलतो ना, पन्ना प्रमुख असतो, स्थानिक लेवल 4 प्रमुख असतात, इमारत प्रमुख असतात, असे 227 वॉर्ड मधले जे स्थानिक कार्यकर्ते त्यांच्याशी चर्चा करून, स्थानिक पोलिसांशी चर्चा करून हे आकडे जे आहेत ते मिळवलेले आहेत. पण भाजपची धाकधूक वाढू शकते या Yes, आकड्यांनी. अगदी बरोबर आहे. जी लाट दिसते ना, ती लाट आपण ओळखली पाहिजे. जो अंडर करंट आहे तो देखील ओळखला पाहिजे आपण. भाजपला 48 देण्यामागे कोणी माझं शत्रुत्व किंवा असं हे नाही आहे. हा अंडर करंट दिसून आलेला आहे, तो याच्यामध्ये लिहिलेला पण तो आहे. अंडरकरंट मग शिवसेनेला लागलेला दिसत नाहीये. स्ट्राईक रेट आहे, कारण शिवसेना धनुष्यबाण आहे. मराठी माणसाचं जे वोट आहे ना ते तिथे झालेलं आहे. अजूनही शिवसेना म्हटलं तर धनुष्यबाण हे माणसाच्या डोक्यात आहे, मराठी माणसाच्या डोक्यात आहे. अजूनही मशाल पोचलेली आहे, पण धनुष्यबाण देखील डोक्यामध्ये आहे. हे देखील आपण ओळखलं पाहिजे. आणि एकनाथ शिंदे जे शिवसेनेचे मुख्यमंत्री, त्यांची इन्फ्रामॅन ही जी इमेज आहे ना ती तळागाळात पोचलेली आहे. लाडक्या बहिणीचे ते लाडके भाऊ आहे, कारण त्यांची एक वेगळी इमेज आहे. त्यामुळे त्यांना तसं पण तुमच्या strike rate आकड्यात जो एक आहे गणित तो आहे, चालू तुमच्या आकड्यात एक या गणित सगळ्या आहे. आकड्यांची गोळाबेरीज केली तर ते 227 अशीच भरते. याच्यामध्ये नाही, कुठेही नाही, कमी तसं जास्त नाही, तसं नाही. नाही. मी समजून सांगतो तुम्हाला. नाही, मी सांगतो गणित काय. शिंदेची शिवसेना आणि युबीटी हे दोघे जर एकत्र आले तर कुठे निघून जातात. हो, अगदी म्हणजे बरोबर त्यांची आहे. सत्ता येऊ शकते. चमत्कार नंतर घडू शकतो. तर चमत्कार घडवायचं की नाही ते ठाकरे आणि शिंदे ठरवतील. शिवसेनेला त्यांनी जवळपास स्पष्ट बहुमत कोणाला नाहीये, त्रिशंकू अवस्था आहे. मात्र गोळाबेरीज जी करण्यासाठी अपक्ष जे आहेत ते खूप निर्णायक ठरणार आहेत या जर विलास निकालाला. आपण सर्वांच्या जर चिठ्ठ्या दाखवल्या हा. तर मला असं वाटतं की आणखी वेगाने आपण चर्चा पुढे नेऊ शकतो. बरं, ठीक आहे. प्रत्येकाचा आकडा जर आपण आणि एक एक याच्यामध्ये करून मनसेने सांगितलं जरा पुन्हा एकदा संजीवनी मिळालेली आहे. युतीमुळे मनसेला 16 जागा ज्या हा, आहेत त्या मिळत आहेत आणि मनसेला कुठल्या कुठल्या जागा मिळतात त्या जागावार संपूर्ण विश्लेषण तुझी जे ते केलं परवानगी गेलेलं असेल आहे तर- पूर्णपणे. मनसेचं कमबॅक झालेलं आहे. 2 आकडी जागा मनसेला मिळालेल्या आहेत. तुमची चिठ्ठी द्या. येस, येस, थँक्यू पुढची चिठ्ठी थँक्यू. बघूया. पुढची चिठ्ठी आता पटापट आपण सुष्मिताचा अंदाज आहे. सुष्मिता काँग्रेस कव्हर करते आणि तिने सुद्धा आज दिवसभर मुंबईमध्ये फिरून हा आकडा आणलेला आहे.
आणि तिच्या आकड्यानुसार भाजपला 65 ते 75 जागा मिळत आहेत असा तिचा अंदाज आहे. शिंदेच्या शिवसेनेला 25 ते 35 जागा मिळत आहेत असा तिचा अंदाज आहे. पण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मात्र तिने भरघोस जागा दिलेल्या आहेत. 85 ते 95 जागा तिने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला दिल्यात. मनसेला तिने 15 ते 17 जागा दिलेल्या आहेत आणि अशा काँग्रेसला 20 ते 25 अशा प्रकारे तिने महाविकास आघाडीचं सरकार मुंबई महानगरपालिकेत बसेल असा अंदाज तिने दर्शवलेला आहे. मला सांग, हे आकडे डिफेंड कर, सांग का हवे तुला हे आकडे कसे येतील? मुळात ठाकरेंची लाट आहे का? तर आहे. ठाकरेंच्या लाटेसोबत सगळ्यात जास्त फायदा आणि नवसंजीवनी मिळणार आहे ती मनसेला मिळणार आहे. मागच्या निवडणुकीतला अनुभव बघता करिश्मा चालणार राज ठाकरेंचा 100%. राज ठाकरेंना बीट करणारा चेहरा कोणत्याही राजकीय पक्षाकडे नाही. ते पॉलिटिकल इन्फ्लुएन्सर आहेत, ते चांगले वक्ते आहेत आणि मुळात या निवडणुकीमध्ये जेनझीची मतं ही खूप महत्वाची आहे. माझ्या आकडेवारीमध्ये जो जेनझी मतदार आहे त्याला मी प्रतिनिधित्व करताना म्हणते, ज्या मतदारांना अमित ठाकरे आवडलेत, आदित्य ठाकरे आवडलेत, त्यांची मतं ही 100% शिवसेनेच्या पारड्यात आहेत, मनसेच्या पारड्यात आहेत. नवा चेहरा, नवा बदल सगळ्यांनाच हवाय. परंतु एक मतदारांचा गट असाही आहे जो अजूनही ठरल्याप्रमाणे आपला हाताचा पंजा दिसला की बटन दाबायचं. याकरता काँग्रेसनं जे त्यांचे गड राखून ठेवलेत, काही मोजक्या चेहऱ्यांचे मोजके गट, ज्यांना अजूनही धक्का बसवणं भाजपला शक्य झालेलं नाही, अशा सगळ्या ठिकाणी माझ्या मते 20 ते 25 ठिकाणी काँग्रेस असणार आहे, 15 ते 17 ठिकाणी मनसे असणार आहे. आणि मनसेचे हे चेहरे सर्वसामान्यांना राड्यातनं भेटलेले आहेत, सर्वसामान्यांना मराठीच्या मुद्द्यातनं भेटलेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाजपचा प्रचार हा दक्षिण मुंबईमध्ये कधीच नव्हता. भाजपनं दक्षिण मुंबई एका अर्थी ठाकरेंसाठी प्लेग्राऊंड करून टाकलं आणि त्यांचं लक्ष होतं ते उपनगराकडे. त्यामुळे उपनगरात जो महापौर चेहरा असेल तोच उद्या पालिकेत आपल्याला दिसेल. ठीक आहे, तू आकडे सांगितले तर तुझ्या आकड्यात एक महत्वाचा अर्थ निघतोय. म्हणणार सर, मला विश्लेषण त्याचं हवं आहे की जर असं झालं, आतापर्यंत जेवढ्या चिठ्ठ्या निघाल्या, मनसे कमबॅक करतंय, याचा अर्थ राज ठाकरेंच्या भाषणाला केवळ टाळ्या नाहीत तर यावेळेस मतं सुद्धा मिळणार आहेत. नक्की. म्हणजे त्यांच्या भाषणांनी निसंशयपणे या निवडणुकीमध्ये एक असं खुमार आणला. एक प्रकारे अशी चर्चा सगळीकडे झाली घराघरामध्ये, खास करून मराठी माणसाच्या मनाला कुठेतरी राज ठाकरे जाऊन भिडले, त्याच्यामध्ये काही शंका नाही. पण मला हेच सगळेजण भिडतात, कारण प्रत्येकाचं खरं वाटतंय, प्रत्येकाचे आकडे खरे वाटतात आणि हीच या निवडणुकीची खरी गंमत आहे. आणि या सगळ्यांनी निवडणूक ग्राउंडवरनं बघितलेली आहे. आपापल्या त्या राजकीय पक्षाला त्यांनी त्या पद्धतीनं जाऊन जवळनं बघितलंय, त्यांची तयारी बघितली. त्याच्यावरनं कळतं की प्रत्येकाने त्या राजकीय पक्षामध्ये कसं रिपोर्टिंग केलंय आणि त्यांना तिथल्या आतल्या स्ट्रॅटेजीज ज्या आहेत त्या कशा माहिती होत्या आणि त्याप्रमाणे आता असं वाटतंय की प्रत्येक राजकीय पक्षांनी अतिशय पुरजोर अशी तिथे कामगिरी केलेली दिसते. नक्की. या निवडणुकीच्या सुरुवातीला तुम्हाला आठवत असेल, किरीट सोमय्या म्हणाले होते 16 तारखेनंतर ठाकरे मुंबईमध्ये दिसणार, म्हणजे राजकीय अस्तित्व त्यांचं संपलेलं असेल. पण ज्या चिठ्ठ्या निघतायत त्याच्यातून असं स्पष्ट होत आहे की ठाकरेंचं अस्तित्व मुंबईमध्ये असणार आहे. काही जण सत्तेत पोहोचवत आहेत, काही जण विरोधात, भक्कम विरोधामध्ये पोहोचवत आहेत. तुम्हाला वाटतं असं होऊ शकतं की ठाकरेंचं काही ठेवलं नव्हतं त्यांच्याकडे, ठाकरेंकडे काही राहणार नाही, ही फक्त सोशल मीडिया हवा होती? नाही, असं अजिबात नसतं. आणि आपण जे कायम म्हणतो की कोणाला संपवणं एवढं सोपं नाहीये. आणि जी भाजप 2 वरून सत्तेत येते आणि गेली 10-12 वर्ष सत्तेत राहू शकते, तर ती भाजप जर असा विचार करत असेल की ती सेना किंवा मनसेला संपवू शकते आणि तेही महाराष्ट्रात, ते स्वप्नवत गोष्ट आहे. हे होणे नाहीये. आता मला असं वाटतं की या सगळ्यांच्या आकडेवारी जी आपण बघितली, यामध्ये असलेली तफावत आणि यामध्ये असलेली गॅप, ही गॅप जो कोणी शोधेल, ही गॅप ज्याला कळली त्याला ही निवडणूक कळली असं म्हणायला लागेल. कारण आपण बघितलं की थोडंफार टोकाला जाणारी आकडेवारी आहे आणि ती काय आहे, तर राज ठाकरेंच्या 2 सभेंनी फक्त जनतेला नाही, फक्त विरोधकांना नाही तर पत्रकारांना देखील कन्फ्यूज केलं. कारण राज ठाकरेंच्या सभेचा इको आपल्याला ऐकू येतोय, पण त्या इकोचं परिवर्तन मतांमध्ये होतं की नाही हे कन्फ्युजन आहे. परंतु मी आतापर्यंत या सगळ्यांच्या आकडेवारीचा जर गोषवारा काढला आणि त्याचा मिडल ग्राउंड काढायचा प्रयत्न केला तर टोकावर महायुती ज्याला म्हणतो, मला एक गोष्ट नक्की सांगायला आवडेल. नाशिकला छगन भुजबळांची अजून 2 चिठ्ठ्या आहेत. कारण प्रेक्षकांना उत्सुकता आहे. हा जरा घोळतो त्याला. चर्चेत येता येणार नाही, सगळ्या चिठ्ठ्या काढून घ्या.
प्रणाली आपल्या सोबत आहे. प्रणालीचे हे आकडे आहेत. प्रणाली म्हणते भाजप मुंबईमध्ये 80 ते 85 जागा, शिंदेची शिवसेना 40 ते 45 जागा. तिच्या मते महायुती मुंबई महानगरपालिकेत सत्तेत येते. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष 65 ते 68 जागा, मनसे 12 ते 14 जागा, काँग्रेस 8 ते 10 जागा. तर अशा प्रकारे तू महायुतीला सत्तेत पोहोचवलेला आहे. काहीतरी तुझं गणित नक्की असणार आहे, काहीतरी तुझा अंदाज असेल किंवा ग्राउंडवर तुला काहीतरी असं जाणवलं असेल. नक्कीच, कारण आपण जर बघितलं तर ही जी आकडेवारी आहे, या आकडेवारीकडे मी थोडंसं लक्ष वेधतीये. याच्यामध्ये जिथे मी बीजेपी, भाजप आणि शिंदेची शिवसेना आपण म्हणतो आहे, त्या दोन्हीमध्ये जर आपण बघितलं तर 40 ते 45 मी शिंदेच्या शिवसेनेला दिलेली आहे, 80 ते 85 मी भाजपला दिलेली आहे. भाजपच्या गेल्या वेळेला आपण जर बघितलं तर 82 जागा आल्या होत्या 2017चं मी सांगतेय. खरं तर राज ठाकरे यांच्या भाषणाच्या पूर्वी जर मला हा प्रश्न विचारला असता की भाजपला किती जागा मिळत आहेत, तर कदाचित मी त्यांना 100 पार करवलं असतं, कारण माझा तो अंदाज होता. परंतु आता तसं चित्र राहिलेलं नाहीये. अगदी त्या भाजप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेनं वातावरण बदललेलं आहे आणि त्याचा फटका जवळपास 20 ते 25 जागांवर हा महायुतीला बसतोय असा माझा अंदाज आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट की मी जरी इथे समाजवादी पक्षाला कुठल्याच जागा या चिठ्ठीमध्ये दिलेल्या नसल्या तरी 7 ते 8 जागा या समाजवादी पक्षाला, मग समाजवादी आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना मिळून साधारणतः 8-10 जागा त्यांना मिळतात. कारण एक मुस्लिम बहुल भाग मुंबईमध्ये असे आहेत, मतदारसंघ असे आहेत, वॉर्ड्स म्हणते मी, मतदारसंघ याचा अर्थ वॉर्ड्स, की जिथे मोठ्या प्रमाणावर आणि निर्णायक म्हणजे जवळपास 70 ते 80% लोक हे मुस्लिम आहेत. अशा ठिकाणी कुणालाही, मग ते भाजप शिवसेना असो किंवा मग उद्धव ठाकरे आणि मनसे असो, या दोघांनाही त्या जागा मिळणार नाहीये. अशा जागा जातील त्या राष्ट्रवादी आणि समाजवादी या पक्षांकडे, आणि त्यामुळं त्यांच्या जागा सुद्धा समजा सामना अटीतटीचा झाला तर यांच्या जागा सुद्धा अत्यंत महत्वाच्या ठरणार आहे. परंतु आता जे चित्र मला वाटतं आहे ते आपण पाहतो आहोत की ते भाजप आणि शिवसेना, शिंदेची शिवसेना यांचं सरकार बसताना मला तरी तुर्तास दिसतं. 2 चिठ्ठ्या आपल्याकडे शेवटच्या उरलेल्या आहेत आणि हे दोघं आहेत. एक आहे सुमित सावंत आणि ही राहुलची चिठ्ठी आहे, तुझ्याकडे ठेव. तर सुमित आपला युबीटी कव्हर करणारा मित्र आहे. त्याच्या अनुसार बीजेपीला 80 ते 90 जागा, शिवसेनेला 15 ते 24, युबीटीला 80 ते 90, म्हणजे भाजपच्या बरोबरीने युबीटीला जागा देतोय. एमएनएस 10 ते 15, काँग्रेस 18 ते 25, समाजवादी पार्टी 3 ते 5 आणि अदर्स 2 ते 3. तर तुझी आकडेवारी इंटरेस्टिंग आहे. युबीटी आणि बीजेपी दोघांना सोबत ठेवले. ठीक आहे. आता राहुलचा आकडा आहे. राहुलच्या म्हणण्यानुसार भारतीय जनता पक्ष शतक पूर्ण करेल, शतकावर नेऊन ठेवणारा राहुल आहे. शिवसेनेला म्हणजे शिंदेच्या शिवसेनेला 45 ते 55, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला 40 ते 45, मनसेला 6 ते 10, काँग्रेस 10 ते 16, ऑदर्सला त्यांनी 1-2 दिलेले आहेत आणि समाजवादी पक्षाला 2 ते 4, राष्ट्रवादीला 4 ते 5. अशा प्रकारे गोळाबेरीज त्यांनी सगळी केलेली आहे. मला वाटतं चिठ्ठी पण दे. युबीटी सुरुवात करायला पाहिजे. कारण मी काल आपला इथंच कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये मुद्दे आपले होते आणि ते कुठेतरी दिसले, पण आजच्या निवडणुकीत किंवा मतदानामध्ये थोडंसं गणित बदलल्याचं चित्र मला तरी दिसतं. कसं ते पण मी सांगतो. आधी माझ्या 2 सहकाऱ्यांनी जे मुद्दे मगाशी सांगितले त्याशी थोडं मी सहमत होतोय आता दोघांशीही. काय झालंय, युबीटी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं जोर लावला आणि तो जोर तसाच दिसतोय जसा भाजपचा दिसतोय. कारण काय, तर सभेला गर्दी होती, ठाकरेंच्या सभेला मोठी गर्दी होती, भाजपच्या गर्दी नव्हती. पण भाजपकडे जो वळणारा क्लास आहे, जरा एलिट क्लास आपण म्हणतो किंवा उच्चभ्रू वस्ती, ही सभेत येत नाही, ती मतदानातून व्यक्त होते आणि ती अव्यक्त आहे. ती अशी व्यक्त होत नाही सभेमधून येताना. बूथ प्लॅनिंग ते तिथे दिसलं. पण ठाकरेंच्या शिवसेनेचे पण मी यासाठीच तेवढा दाखवल्या कारण त्यांचे 42% मराठी मतदार तेवढेच त्यांनी ठेवले नाहीत. मुस्लिम समाजाला देखील सोबत घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि केवळ मुस्लिम समाज आणि मराठीच नाही तर काही उत्तर भारतीय देखील बहुभाषिक त्यांनाही साथ घातली. कशी तर व्यावसायिक मुद्दे आणून घातली. म्हणजे सगळ्यांचा आम्ही फायदा करतोय. आम्ही हिंदू आहोत, आधी मूळ मराठी आहोत, आम्ही अस्मिता आमची जपतोय ना. तुम्ही तुमच्या देशात तुमच्या राज्यात जाता तिथे तुम्ही तुमची राज्यातली अस्मिता वापरता, तशी आमची इथे आहे. आमचा तुम्हाला विरोध नाहीये, पण तुम्ही आमचं शिका, हे त्यांनी ठासून सांगितलं.
त्यामुळे त्यांना सारख्या सारख्या जागा मी देतोय. आता शिंदेच्या शिवसेनेच्या बाबतीत काय झालं, इथले यांचेच सगळे उमेदवार तिकडे गेले किंवा ते एकच पक्ष तो कुठला होता, पण शिंदेच्या शिवसेनेकडे तेवढे उमेदवार जरी वळले असले तरी केडर हल्लेला नाहीये. मूळ शिवसैनिक तो पुण्याला आला. किती जागा किती जागा दिल्या? मी 15 ते 24 जागा म्हणतोय. पण शिंदेच्या शिवसेनेला 15 ते 24 जागा. लोएस्ट फिगर आहे 15 ते सगळ्यांच्या 24 सर्वेमध्ये. जागा. पण या सगळ्या विषयात एक फटका जर का बघितला युपीटीला तर कोणता मोठा फटका असेल तर तो शिंदेच्या शिवसेनेचाच आहे. तर त्या प्रत्येक पॉकेटमध्ये शिंदेच्या शिवसेनेची सुद्धा ताकद त्या प्रत्येक ठिकाणी दिसून येत आहे आणि हा इथेच मतांचं तुम्ही तर ध्रुवीकरण. उदयचं तुमचं तर मग एकदमच उलटा आहे म्हणजे. उदय सरांचं गणित वेगळं असेल, त्यांचं त्या नाही कसं आहे ते सांग, दोघांनी आम्हाला जाणून घ्यायचं माझं दोघांचं. गणित मी हे सांगितलं आणि मला मनसे पण 10 ते 15 जागा मनसेचे येतील. सिंगल डिजिट राहणार नाही, डबल डिजिट होणार आहे मनसे, हा माझा अंदाज आहे आणि ते होणार आहे. एकनाथ शिंदे हे जमिनीवरचे नेते आहेत, मैदानी अगदी. नेते आहेत, या ते मताशी दरबारी सहमत नेते नाही आहेत. प्रत्येक वॉर्डामध्ये जाऊन काय करावं लागतं, कार्यकर्त्यांना कसं सांभाळावं लागतं, तिथे जिंकण्याचं गणित काय आहे ते त्यांना पक्क ठाऊक आहे. ठाण्यामध्ये त्यांनी एक हाती सत्ता अनेक वेळा आणलेली आहे, तशीच त्यांना मुंबईमध्ये देखील आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे महायुतीसाठी आणि त्यासाठी त्यांनी त्यांच्या उमेदवारासाठी नाही, विलास, जे काय एकनाथ लागतं, शिंदेबद्दल ते सर्व विलास, त्यांनी विलास. उदयच्या म्हणण्यानुसार महापौर शिवसेनेचा बसतो. बसू शकेल, नाकारता येत नाही, नाकारता पण अनेक गणितं, एकनाथ शिंदेबद्दल- चमत्कार राजकारण एकनाथ घडवण्यामध्ये शिंदे- याच्यातला आणखीन एक मुद्दा काय की 87 जागांवरती हा ठाकरे विरुद्ध शिंदे, हा त्यामुळे 87 जागांचा जो निकाल आहे ना, तो अल्टीपल्टी होणार आहे. म्हणून या सगळ्यांच्या टोकाच्या सगळ्या वेगवेगळ्या हा, आकडे येतात. पण विलास. 87 जागांचा एवढा मोठा चंक आहे, त्याच्यात जे घडेल तेच महापालिकेत आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे आमदार का धनुष्यबाण जिंकला 87, जसं मंदार सरांनी सांगितलं 87 जागा या मुंबई महानगरपालिकेमध्ये अतिशय निर्णायक आहेत. त्या ठिकाणी धनुष्यबाण विरुद्ध मशाल अशी पण उदय लढत तुमच्याच आहे. ह्याच्यात जिथे मराठी माणूस सुद्धा विभागला जाणारच आहे ना हा हा 87 जागांवरती. एक्झॅक्टली मला तोच मुद्दा. मग त्यामुळे तो नेट गेन कोणाचा असेल, भाजपचा पलीकडे असणारच आहे. भाजप 87 जागांवरती ठाकरेंच्याशी लढत नाहीये, शिंदे लढत आहेत. मग मुद्दा तोच आहे. उदय तुमच्या ह्याच्यात थोडासा UPT प्रॉब्लेम काय तिथे दिसला मला? 163 जागांवरती लढते. मुंबई महापालिकेमध्ये सर्वाधिक जागा युपीटीने लढवलेल्या आहेत, त्यामुळे त्यांचा तसाही खूप मोठा फायदा आहे. जर का त्यांनी 87 जागा शिंदेसोबत लढल्या असतील तर इतर खूप मोठी संख्या जी आहे ती इतर पक्षांसोबत पण मराठी लढतात. माणसाच्या मनात हे नव्हतं का की जर तुम्ही म्हणताय मराठी वेव होती तर मग हे मराठी पट्ट्यामध्ये दोघे एकमेकांच्या समोर आहे, Yes. तर मग एकाला निवडलं असेल कुणाला तरी. अगदी बरोबर, कारण मी मराठी पट्ट्यामध्येच मोठ्या प्रमाणात आज दिवसभर भटकत होतो पूर्णपणे. दादर असेल, वरळी असेल, लालबाग परळ असेल, भांडुपला असेल, विक्रोळीला असेल, तिथे पाहिलंय मराठी म्हणून दुभंगलेला आहे. पण त्यांनी एक गट्टा वोटिंग जे ते केलेलं आहे. स्थानिक उमेदवार जो आहे तो आपला कोण काम करतो, कुठला ओळखीचा चेहरा आहे, कोण आपल्या मदतीला, कारण हा नगरपालिकाच्या वॉटर उमेदवार महत्वाचा होता, पक्ष महत्वाचा होता. 100% उमेदवार महत्वाचा होता. एकनाथ शिंदे यांनी जुन्या शिवसैनिकांना सोबत घेतले. मुळातच नगरसेवक जर तुमचा पूर्वीचा असेल, माजी नगरसेवकाला जास्त किंमत, जास्त महत्व यासाठी नागरिक लगेच कनेक्ट करू शकतात. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्या वेळेला आपण स्थानिक स्तरावरती प्रत्येक उमेदवाराचा विचार केला तर जिथं जिथं ठाकरे सक्षम आहे तिथे तिथे शिंदेंना भाजपने पुढे ढकललंय. परंतु इतर ठिकाणी म्हणजे जिथं मराठी मतदार कमी आणि इतर भाषिक कॉस्मोपॉलिटन वोटर्स आहेत तिथे तिथे जर तुम्ही बघितलं तर भाजपच्या खालच्या केडरमध्ये अस्वस्थता प्रचंड होती आणि त्याचा सुद्धा फटका या आकड्यांमध्ये सगळीकडे पाहायला मिळतोय. आणि पण विलास, observation, एक मगाशी observation. मुद्दा काय घेतला की झेनजी सध्या आलेले आहेत, हा. ही नवी पिढी आली, आता तिचाच मुद्दा तीच खोडून काढते हा, की नवी पिढी आली आहे तर नव्या उमेदवारांना संधी देणं गरजेचं आहे. त्यांना पण विलास, एकनाथ शिंदेच्या बाबतीत एक मुद्दा तुम्ही एकनाथ शिंदेच्या बाबतीत एक मुद्दा तुम्ही कुणीही विसरू नका. लोकसभा असेल, विधानसभा असेल, महापालिका असेल, जागा वाटपापासून ज्या चिवटपणा त्यांचा असतो. कुणाला वाटलं होतं त्यांना एवढ्या जागा मिळतील लोकसभेला, कुणाला वाटलं होतं विधानसभेला एवढ्या जागा मिळतील, कुणाला वाटलं होतं महापालिकेला 91 जागा पण मिळतील. त्याची रणनीती पण 2 त्यांची वर्ष रणनीती आधीपासून त्यांनी केली ना. जे एक एक उदयनं नगरसेवक आपल्याकडे सांगितलं- घेतले त्यांनी. जे उदयनं सांगितलं ते निवडणूक लढताना ते थेटपणे वॉर्डात असतात. कुठल्याही सर्वेच्या डिपेंड इलेक्शन लढत नाहीत. कुठल्याही पद्धतीने ज्या पद्धतीने लोकसभेला एक मोठा सेटबॅक भाजपला बसला, एकनाथ शिंदेना नाही बसला, विधानसभेला एकनाथ शिंदे नाही बसला, पण दुसऱ्या बाजूला इथं 91 जागा लढतायत. बसला ना मुंबईमध्ये. नाही ज्या गणितांमध्ये आपण म्हणतोय, ग्राउंड म्हणजे म्हणतोय, ज्या पद्धतीने आपण म्हणतोय. मला असं स्ट्राईक वाटतं ना की या निवडणुकीच्या निकालाकडे बघताना ना मुंबईचं विभाजन जे आहे आपण भौगोलिकरित्या राजकीय विभाजन करायला पाहिजे की जिओ पॉलिटिकली मुंबईला डिवाइड करून जेव्हा आपण या मतदानाकडे बघू तेव्हा आपल्याला थोडंफार आपण अंदाज व्यक्त करू शकतो. मराठी बहुल पट्ट्यात वर्चस्व असणं आणि ते बघणं याच्यात नवीन वाटत नाहीये काही, परंतु जसं आपण मराठी बहुल पट्टा सोडून पुढे जातो तेव्हा काय
मंदार सर, मी तुम्हाला सांगतो की आज सकाळी जेव्हा मी बोलत होतो काही लोकांशी मतदान खाली करताना बघितलं तर त्यांचं असं म्हणणं होतं की वरळीत किती हाय राईज बिल्डिंग झाल्या आपण बघितलं. अनेकांनी सांगितलं की इथं प्रचाराला जाणं पण आम्हाला शक्य नाही, पण इथे भाजप कसा पोहोचत होता. त्यांनी सांगितलं या बिल्डिंगमध्ये हिरा व्यापारी राहतात, या बिल्डिंगमध्ये जैन मारवाडी राहतात, त्यांचा जे जे व्यापारी संघ आहे तो पोहोचायचा आणि त्या लोकांना तो घेऊन येतो, पण इथे दुसऱ्या कोणाला ऍक्सेस नाही. तर हे जे छोट्या छोट्या गोष्टी आहे जे आपल्याला सरफेसवर दिसत नाही, किंवा राज ठाकरेंची सभा म्हणजे कसं आहे की एखादा मसाला फिल्म सारखं की ती लवकर सगळ्यांना मास अपील फिल्म आहे, ती लवकर दिसते, लवकर आवडते, पण थोडं आतमध्ये एखादी फिल्म आपण म्हणतो की अरे ही थोडी समजायला कठीण होती, पण एवढी पॉप्युलर नंतर पॉप्युलर झाल्यावर आपण तिकडे वळतो की लोक एवढे का बघतायत. अशा दोन गोष्टी आहेत. तसं डिवायडेशन आपल्याला इथं करायला लागेल. नाही, म्हणजे मुद्दा तोच आहे ना पुन्हा की निवडणुकांचं तंत्रच बदललं आहे, ते भाजपनी बदलवलेलं आहे आणि त्यामुळे एकीकडे पारंपरिक निवडणुकीच्या सगळ्या यंत्रणा ज्या आहेत त्या वापरल्यात ठाकरे बंधू आणि विरोधी पक्षांनी महाविकास आघाडीतल्या, आणि दुसरीकडे भाजपनी काहीतरी वेगळेच हातखंडे समोर काढलेले आहेत. त्यामुळे या निवडणुकीचं तंत्र बदललेलं आहे. त्यामुळे तुम्हाला कळत नाहीये की नेमकं कोण कोणाकडे किती पोहोचलंय. पण याच्यातला एक निश्चित की मुंबईत ध्रुवीकरण झालं, त्या ध्रुवीकरणाचा फायदा कसा होईल आणि त्या ध्रुवीकरणाच्या बरोबरीनं नेमकं सगळ्यात यश कशात असणार आहे. जर उद्या ठाकरे यशस्वी झाले तर त्यांचं यश असणार आहे की स्वतः राज ठाकरेंना बरोबर घेऊन सुद्धा उद्धव ठाकरेंनी जर का मुस्लिम मतदार किंवा तिथला अगदी रिपब्लिकन विचाराचा मतदार जर बरोबर ठेवला असेल, ठेवू शकले असतील तर ते त्यांचं यश आहे असं म्हणावं लागेल. आणि मला सगळ्यात महत्वाचं माझ्या की कुठलं मी येतो तुमच्याकडे, कुठलं ध्रुवीकरण जास्त मजबूत होतं, कुठलं ध्रुवीकरण काम केलं, याच्यावरून मुंबईचं राजकारण सुद्धा बदलणार आहे उद्या. कारण आता जो मराठी दबदबा आहे तो मराठी मतं एकत्र येऊन सुद्धा जर समजा यांचा पराभव झाला, आपण म्हणत नाहीये पण एक अंदाज तुम्ही वर्तवला तसा, तर मग मराठी मतदार केवळ मराठी मतदारावर राजकारण होऊ शकत नाही. हा मेसेज सुद्धा उद्या कदाचित काढला जाऊ शकतो, किंवा उत्तर भारतीय मतं ही महत्वाची ठरलीत मुंबईत सत्तेत येण्यासाठी, हाही त्याच्यातला मेसेज असू अमित सरांनी जो शकतो. पण एक त्यांच्या आकड्याबद्दल आपण बोललो नाही. सगळ्यांनी जे आकडे चिठ्ठ्या दिल्या, कुणीही भाजपला एक हाती सत्तेमध्ये पोहोचवलेलं नाहीये. सगळ्यात जास्त जागा 100 पर्यंत तुम्ही दिलेल्या आहेत. भाजप इतकं देशभरात अश्वमेध सुरू आहे, महाराष्ट्रात अश्वमेध सुरू आहे, मुंबईच्या वेशीवर तो काही प्रमाणात रोखण्यात यश आलं का तुमच्या याकडे? एक महिन्याभरापासून प्रचार असेल, प्रचार यंत्रणा असतील, दावे प्रतिदावे आरोप सगळे असतील. मी हे आकडे देताना ना फक्त राजकारणातला आकड्यांचा दावा जो आहे किंवा आकड्यांचा गेम जो आहे तो एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही नीट जर बघितलं तर भाजप 137 जागा लढवते. आज ज्या पद्धतीनं आकड्यावर येते भाजप, आणि पक्ष म्हणून सोडून द्या, पण एक यंत्रणा म्हणून आज दुपारनंतर ज्या पद्धतीनं 11:30 ते 3:30 मध्ये वाढलेलं मतदान बघा. जो आकडा 11:30 पर्यंत जवळपास 18 ते 22% होता, तो 3:30 ला 41% गेला, जवळपास दुप्पट गेला, आणि अंतिम आकड्यावरही अजून आलेली नाहीये. दुसऱ्या बाजूला ज्या ठिकाणी भाजप 137 जागा लढते त्यापैकी जवळपास सगळ्या जागांवर 60% जास्त मतदान आहे. बाकी ज्या पद्धतीनं आपण शिवसेना किंवा मराठी बहुल भागांबद्दल बोलतोय त्या ठिकाणी तेवढं मतदान झालं नाही. याचाच अर्थ उत्साह नव्हता. दुसऱ्या बाजूला भाजप म्हणजे संघ परिवार, संघ परिवार म्हणजे भाजप, हे वारंवार जे बोललं जातं ते आज देखील पाहायला मिळालं आणि ग्राउंडवर पाहायला मिळालं. जसं की आपण मागच्या 4-5 दिवसांत म्हणत होतो की गुजराती, मारवाडी, जैन, अमराठी जो या मराठीच्या ह्याच्यामध्ये लपला गेला आणि आकड्यांमधून त्याला कुठेतरी बाजूला गेलं. 18 ते 20% मतदार आहे हा, आणि अनेक पॉकेट्समध्ये 5-5 दिवसाचा लॉंग विकेट असताना देखील गुजराती बांधव अहमदाबादला, गुजरातला सणासाठी गेला नाही. हे संघाचं यश म्हणावं लागेल, हे भाजपच्या यंत्रणेचं यश म्हणावं लागेल. ज्यावेळी आकडेवारी येते त्यावेळी भाजप पूर्णपणे, अगदी प्रचारातला एक मुद्दा जर विलास बघायचा झालं तर बूट पॉलिशवाल्यांना 400-500 बूट पॉलिशवाल्यांना सभेला घेऊन येणारं भाजप होतं. हा 500 लोकांचा जो एक मतदार देखील त्यांनी सोडला नाही, आपुलकीनं जवळ घेतलं. अर्थात ते राजकीय त्यांच्या जेवढं इथं जातोय ते निकाल लागल्यावर आपण याच्याबद्दल बोलायला पाहिजे. कारण मी एक सांगतो, नाही मला एक गोष्ट सांगायची, 2 नॅरेटिव्ह आहे ना कायम बाजारात मार्केटमध्ये असतात. एक सकाळ दुपारपर्यंत ऐकलं असतं संघ नाराज होतो, संघ बाहेरच पडलं नाही, आणि आता तू जे सांगतोय ते वेगळं आहे. म्हणजे जेव्हा असा नॅरेटिव्ह बाहेर येतो जो आतापर्यंतचा अनुभव आहे की संघ नाराज होतं, तेव्हा निकाल कुठे ना कुठे निगेटिव्ह आहे. अशा नंतरच अशा बातम्या बाहेर येतात. हा आतापर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे आपण जे जातोय ते खूप मायक्रो लेवलला, कारण त्यांनी केलं त्याचं परिवर्तन झाल्यावर आपण त्याची चर्चा करायला पाहिजे, याच्याशी मी सहमत आहे. मुंबई महानगरची प्लॅनिंग
महापौर बसवण्याची प्लॅनिंग ही भाजपनं 2 वर्षापूर्वीच सुरू खूप केली. आधीपासून सुरू केलं ज्या होतं हे सगळं. मुंबईला 2 पालकमंत्री मिळाले त्या क्षणापासून अगदी ग्रासरूट लेवलला मग RSS असेल, व्यापारी आणि असेल, याला या सगळ्यांना याला लागून हे- याला लागून हे- निवडणुका आल्यानंतर बाकीच्या भाजपबद्दल हे पक्षांना नवीन उचललं नाहीये. भाजप आहे ना 2029 ची तयारी आजपासून सुरू अगदी. केली. हे काय नवीन गोष्टी नाही, हे ऐकायला मिळालं. 2047 म्हणजे 2000 आता येणारी महानगरपालिका नाही तर खरं तर त्यांनी 2017लाच, कारण आपण एक गोष्ट विसरतोय की 2017ला जे मतदारसंघ ज्या पद्धतीनं तयार करण्यात आलेले होते, वॉर्ड ज्यांची प्रभाग रचना जी बदलण्यात आली होती तशीच्या तशी प्रभाग रचना ठेवण्यात आली होती. त्यावेळेला भाजपनं एक हाती 82 जागा काढलेल्या होत्या आणि आपल्याला सगळ्यांना माहितीये की त्यावेळेला भाजपच्याच काही लोकांनी भाजपच्याच पाठीत खंजीर खुपसला आणि म्हणून भाजप त्यावेळेला 100 पार करू शकली नव्हती. यावेळेला परिस्थिती तशी नाहीये, पण यावेळेला आपल्याला हे मान्यच करायला पाहिजे की ठाकरे बंधूंनी शेवटचे काही दिवसांमध्ये सगळं चित्र बदललेलं आहे. प्लॅनिंग भाजप नेहमीच करतं, परंतु म्हणून दरवेळेला त्यांना यश मिळेलच हे गरजेचं नाही. कारण माणसाचं मत आपल्याला सगळ्यांना माहिती, आपण सगळे मतदान करतो, आपण जाईपर्यंत ठरवलेलं असतं, पण जेव्हा बटन दाबायचं असतं त्यावेळेला आपल्या मनामध्ये चलबिचल सुरू असते आणि त्यावेळेला आपण भावनेला प्राधान्य देतो आणि आपली भावना ज्या माणसाकडे झुकणारी आहे तिला आपण मतदान करतो. याच भावनिक साधेला प्रतिसाद आज मुंबईतल्या जनतेने दिलेला असं मी म्हणेन. आणखी एक महत्वाचा मुद्दा की सातत्यानं आपण भाजपच्या प्लॅनिंग बद्दल बोलतोय, पण आपण कालच्या जेव्हा कार्यक्रम केला त्याही वेळेला हे सांगितलं की प्रचाराची स्ट्रॅटेजी काय असेल ही भाजपनं शिंदेच्या शिवसेनेनं आधीपासून आखलेली होती, पण ती प्रत्येक टप्प्यावर ठाकरे बंधूंनी मोडीत काढली. अगदी इथपासून अगदी की सहमत 2 आहे. भाऊ नुसतं समोर तर बसू द्या, त्यांच्यात भांडणं सुरू होतील, ते झालं नाही. एक संघपणा जो त्यांनी दाखवला त्याचा त्यांना फायदा होणार आहे हे मात्र बर निश्चित. एक मला मंदार सरांकडून हे निवडणुकीच्या तोंडावरती हा. भाजपने ज्या घोर चुका केल्या निवडणूक प्रचारादरम्यान त्याकडे आपल्याला डोळे झाक करून चालणार नाही. अंबरनाथमध्ये भाजपने जे केलं, तुषार आपटे प्रकरण असेल, काँग्रेस बरोबर जाणं प्रकरण असेल, त्याचबरोबर MIM बरोबर आपण जाणं- ही जी चर्चा ना आता हा, आता नाही निकाल नाही लागायचा नाही आहे. कदाचित उद्या रिझल्ट आल्यावर त्याच्याबद्दल बोलू. पण मंदार सर एक मुद्दा सगळ्यांच्या चिठ्ठ्यांमध्ये एक दिसतंय, शिवसेना किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष संपला, फूट झाली इतकी मोठी आणि आता त्यांचं काही राजकीय अस्तित्व उरलं नाही. इथपासून सगळ्या गोष्टींबद्दल बोललं गेलं, चर्चा झडल्या, अनेक डिबेट झाले त्याच्यावरती. पण या निवडणुकीमध्ये त्यांचं जे यश आता ह्या सगळ्या अंदाजात दिसतंय, वेगवेगळ्या एक्झिट पोलमध्ये दिसतंय, याचा अर्थ दे आर सर्व्हाइव्ह. सांगता येत नाही मला. तर मी तर अजूनही म्हणायला सर की उद्या ज्यावेळेला आकडे दिसतील त्यावेळेला काय ते खरं. कारण ही निवडणूक ज्या पद्धतीनं लढली गेली, ज्या पद्धतीनं या निवडणुकीमध्ये वेगवेगळे हतखंडे प्रत्येक पक्षांनी हे केलेले आहेत. सगळेजण भाजपचा एक प्रकारची रणनीती सांगतायत तुमच्यापैकी सगळेजण, पण त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सुद्धा एक काहीतरी रणनीती होती. ते घराघरात गेले होते. मी काही लोकांची बोलत होतो त्यावेळेला त्यांचं शाखाचकांमध्ये गेले, नुसते शाखाचका नाही तर त्यांचे किमान 5 वेळेला होम टू होम, हाऊस टू हाऊस हे सुद्धा फेऱ्या झालेल्या होत्या. त्यामुळे आणि दुसरी एक आपल्याला लक्षात घेतली पाहिजे गोष्ट की त्यांनी निवडलेले उमेदवार जे आहेत ते स्थानिक, जे सुस्मिता म्हणते की स्थानिक वॉर्डामध्ये जो कामाला येईल माणूस, जो ओळखला जातो, ज्याची ओळख आहे प्रत्यक्षात, त्या माणसांना सुद्धा त्यांनी बऱ्यापैकी चेहरे दिलेत. त्यामुळे ही खूप अटीतडीची लढाई आहे आणि ही लढाई आपल्याला उद्या बघायला मिळेल. जसं मी म्हणतो की ध्रुवीकरण निश्चित झालेलं आहे आणि त्याचा अर्थ असा आहे की मराठी प्रादेशिक अस्मिता, मराठी माणसाची अस्मिता आणि मराठी माणसाचा एक कुठेतरी कोडलेला आवाज आहे तो सुद्धा या निमित्ताने पुन्हा एकदा मोठा होणार आहे का ते बघावं लागेल. आणि त्यांच्या आदल्या दिवशीची स्ट्रॅटेजी खूप इंटरेस्टिंग होती सर, की मोदींसारखं मुंबादेवीला गेले, भाऊ भेटले. ते दिवसभर त्यांनी जे असं म्हणतात ना की भाजपची स्ट्रॅटेजी त्यांनी त्यांच्याच गळ्यात मारली. माझ्याकडे वेळ खूप कमी आहे. तुम्ही आकडे दिलेत, तुम्हाला झोप लागेल ना उद्या सकाळपर्यंत? झोप लागेल, कारण सत्ता कोणाची थेट येणार नाहीये. हा. तर इथे कोणाला तरी सोबत घ्यावं. झोप लागेल. जर सत्ता कुणाची थेट येणार नाही तर नगरसेवकांची झोप उडणार आहे. एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला नाहीये. आणि सगळ्या हॉटेलला सुद्धा अच्छे दिन येऊ शकतात कदाचित. शिंदे आणि पण गेल्या निवडणुकीत जर का आपण बघितलं, गेल्या बरं, निवडणुकीमध्ये जर का हा आपण पण बघितलं महत्वाचा तर आहे. तर म्हणजे भारतीय जनता त्या आकड्यांनी पक्षाने सगळ्यांची झोप उडवलेली आहे. शिवसेनेला पाठिंबा दिला होता कोणत्याही परिस्थितीत, म्हणजे की कोणतीही अट न टाकता पाठिंबा दिला होता भारतीय जनता पक्षाने. दोघांनी 80+ केले होते. मग याही वेळेस अशी परिस्थिती झाली तर हा एक महत्वाचा मुद्दा की म्हणजे एक सगळ्यात याला पूरक मुद्दा मला विलास मांडायचा तो म्हणजे एक लक्षात घ्या की या निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीनं महायुतीमध्ये भांडणं झालेली आहेत, एकत्र आहेत, आम्ही सगळं आलबेले दाखवत आहेत,
पण खूप टोकाची भांडणं झालेली आहेत. स्वतः आपल्याकडे मुख्यमंत्री म्हटलेत की मला अजितदादांचं जे वागणं होतं ते पटलेलं नाही. अजितदादा म्हटलेत की असं यावेळेला असं झालेलं आहे. तिकडे एकनाथ शिंदे, अंबरनाथमध्ये एकनाथ शिंदे, रवींद्र चव्हाण या गटाची तिकडे त्यांच्याशी झालेली भांडणं, प्रत्येकाच्या अस्तित्वाची ही लढाई होती हे मान्य करावं लागेल. आणि त्यामुळे त्याच्यातनं झालेला जो आंतरविरोध आहे त्याच्यातनं महाराष्ट्राच्या येत्या राजकारणामध्ये काही बदल होतील का, त्याच्यामधनं नवीन काही आघाड्या होतील का, हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल. कारण आपण राजकीय पत्रकार आहोत, आपल्याला जमिनीशी कान ठेवून असावं लागेल. नेमकं राजकारण म्हणजे आपण काही लगेच उद्या काहीतरी हेच असं होणार असं सांगू शकत नाही, असं ते राजकारण असतं. त्यामुळे आपल्याला समजून घ्यावं लागेल की ह्याच्यातनं नेमके काय संदर्भ येणार आहेत, नवीन आकडे काय होणार आहेत आणि नव्यानं राजकारणात काय भर पडणार आहे आपल्या पण स्वतःच्या ज्ञानामध्ये, हे आपल्याला बघावं लागेल. अगदी खूप खूप धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे. मी सगळ्या चिठ्ठ्या जपून ठेवणार आहे. महाराष्ट्रातले आपले प्रेक्षक सुद्धा हे सगळ्या चिठ्ठ्या जपून ठेवणार आहेत. मला वाटतं की गंमत म्हणून, आपल्या सगळ्यांचा इंटरेस्ट म्हणून तुम्ही सुद्धा एक चिठ्ठी लिहून ठेवा, तुमचाही अंदाज. कारण तुम्ही तुमचे 15 दिवस घालवलेले आहेत टीव्ही बघण्यामध्ये, आणि आम्हाला पाठवा. हो, ते म्हणतील विलास बडेंची चिठ्ठीच नाहीये म्हणून. तर मला चिठ्ठी नाही, मला यांच्याकडून काढून घ्यायचं होतं. पण एक आहे की आजची रात्र जशी कालची रात्र वैऱ्याची होती तशी आजची रात्र जागवणारी असणार आहे. झोप उडवणारी निवडणूक झालेली आहे. अतिशय अटीतटीची ही लढत झालेली आहे. कुणीही ठामपणे खाली हात ठेवून असं सांगू शकणार नाही हेच घडणार आहे. अंदाज मात्र सगळे व्यक्त करू शकतात. या चिठ्ठ्यांमधला कुणाचा अंदाज उद्या खरा ठरणार आहे हे उद्या आपण बघूया. पण आजची रात्र मात्र फिंगर क्रॉस असणार आहे सगळ्यांचं. आणि मुंबईचा महापौर कोण याचा फैसला उद्या दुपारी 1 वाजेपर्यंत झालेला असेल. मुंबईच्या मनात नेमकं काय आहे याचं उत्तर मुंबईकरांना, महाराष्ट्राला आणि संपूर्ण देशाला मिळालेलं असेल, याबद्दल कुठलीही शंका नाहीये.